नवी दिल्लीतील संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगरमध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली। ही आग 2 इमारतींमध्ये पसरली असून ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 40 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। ही आग रात्री 1:30च्या सुमारास लागली। जवळपास 1000 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या 2 गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहेत। या गोदामांमध्ये ऑटोमोबाईल दुरुस्तीचं साहित्य साठवलेलं होतं, त्यामुळे आग झपाट्यानं पसरली। जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। कोलकात्याजवळच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बॅरकपूरमध्ये एका रासायनिक कारखान्यात आग लागली। पहाटेच्या दरम्यान लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या पोहोचल्या। शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत। परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरू नये यासाठी योग्य त्या उपाययोजनाही केल्या जात आहेत। दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी फटाक्यांची मोठमोठी दुकानं भरतात, मात्र असाच एक फटाक्यांचा बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी गेलाय। या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झालाय। या व्हिडिओत मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्फोट होताना दिसतोय आणि परिसरात काळा धूरही पसरलेला दिसतोय। उत्तर प्रदेशच्या फतेहपूर मधला हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला असून या आगीत जवळपास 70 दुकानं जळून खाक झाली आहेत। यात जवळपास 3 कोटींचं नुकसानही झालंय। 2 किलोमीटरपर्यंत फटाक्यांचा आवाज आणि धूर दिसल्याची ही माहिती आहे। छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर अंबाला छावणी रेल्वे स्थानकावर प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली। अनेक प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी स्टेशनवर दाखल झाले, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर आणि तिकीट घरांसमोर मोठी झुंबडही उडाली। विशेषतः बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये खूप गर्दी झाली। छठ पूजा हा भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असल्यानं लोक कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावी पोहोचण्यासाठी निघालेत, त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून काही अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्यात। मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचं आव्हान आहे, त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय। भाजप नेते आणि दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केला। आप पक्ष जाणून बुजून पंजाबमधील शेतकऱ्यांना चेहरा झाकून पराली जाळायला लावतोय असं ते म्हणाले। शेतकऱ्यांची स्वतःहून पराली जाळण्याची इच्छा नाही, पण त्यांना तसं करायला भाग पाडलं जातंय, जेणेकरून त्याचा परिणाम थेट दिल्लीच्या हवेवर जाणवेल असाही आरोप त्यांनी केला। दरम्यान गेली 10 वर्ष केजरीवालांनी मुख्यमंत्री राहून पंजाबच्या शेतकऱ्यांचा अपमान केल्याची टीका सिरसा यांनी केली आहे। मात्र आता आम्ही या समस्येवर उपाय शोधण्यास सुरुवात केल्याचंही ते पुढे म्हणाले। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक मोठा दावा केलाय। राज्यात आतापर्यंत जवळपास 50 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचं ते म्हणाले। मुझफ्फरपूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा दावा केला। पुढील 5 वर्षात 1 कोटी तरुणांना नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं सुद्धा ते म्हणाले। सरकार केवळ सरकारी नोकऱ्यांवर भर देत नाही, तर खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगार निर्मितीसाठी काम करतंय। तरुणांच्या भविष्यासाठी ही पावले अत्यंत महत्त्वाची असून राज्यात विकासाला गती देण्यासाठी ही धोरणं राबवली जात असल्याचंही नितीश कुमार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपावली निमित्त देशवासियांना भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्यात। अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीनंतर ही दुसरी दीपावली असून प्रभू श्रीरामांकडून मर्यादा आणि अन्यायाविरोधातील लढ्याची प्रेरणा घ्यायला हवी असं ते म्हणाले। ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख करत त्यांनी भारताने मर्यादा राखत अन्यायाचा योग्य प्रकारे बदला घेतल्याचं म्हटलंय। अनेक जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच दिवे लागले, कारण तिथला नक्षलवाद संपल्याचाही उल्लेख मोदींनी केला। जीएसटीचे दर घटल्याने नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय। भारत लवकरच 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल आणि स्वदेशी स्वच्छता, योग आणि आरोग्य यांचा स्वीकार आपण करावा असं भावनिक आवाहन सुद्धा मोदींनी पत्राद्वारे केलं। दिवाळी निमित्त उज्जैनमध्ये मुक्कामी असलेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी तिलकेश्वर गोशाळेत गोवर्धन पूजा केली। तसंच गायींना गूळ खाऊ घालून गोसंरक्षण आणि कृषी विकासासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या। गोशाळांना मिळणारे अनुदान प्रति गाय 20 रुपयांवरून 40 केलं असून 25 पेक्षा अधिक गायी असलेल्या प्रकल्पांना 10 लाखांची सबसिडी दिली जाणार आहे। तर दुसरीकडे गोहत्येसाठी कारावासाची तरतूदही जाहीर केली आहे। शेतकऱ्यांसाठी सोलार पंपासाठीचा हिस्सा 40% फक्त 10% करण्यात आलाय। सोयाबीनसाठी भावांतर योजना ही पुन्हा सुरू केली असून कोदो कुटकीची खरेदी MSP वर केली जाणार असल्याचंही ते म्हणाले। गुजरातच्या डाकोर मंदिरात एक अनोखी आणि पारंपरिक घटना पाहायला मिळाली। श्री रणछोड रायजी महाराजांना अर्पण केलेला जवळपास 3000 किलो प्रसाद एक जुन्या परंपरेनुसार आमंत्रित केलेल्या ग्रामस्थांनी लुटला।
या खास समारंभासाठी मंदिर प्रशासनानं जवळपास 80 गावांमधील स्थानिक लोकांना आमंत्रित केलं होतं। विविध खाद्यपदार्थांचा वापर करून हा भव्य प्रसाद तयार करण्यात आला होता। या उत्सवादरम्यान गर्दीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापनही करण्यात आलं। सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्तही करण्यात आलेला होता। हा कार्यक्रम भक्तिभाव आणि मोठ्या आनंदामध्ये पार पडला। सगळीकडे दिवाळीचा उत्साह असताना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भीषण अपघात झाला। आलिशान जॅग्वार कारनं 7 जणांना चिरडलं। यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झालेत। चालक रचित मध्यान हा प्रसिद्ध व्यावसायिकाचा मुलगा आहे। क्रिकेट सामना खेळून तो परतत असताना पराभवाच्या तणावात त्यानं कार भरधाव वेगात पळवली आणि कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। अपघातात तो स्वतःही जखमी झालाय। उपचारासाठी त्याला लखनौला हलवण्यात आलंय। जॅग्वार अपघातात 2 कार यासह दुचाकी आणि एका सायकलचंही नुकसान झालंय। बिहारमध्ये चहावाल्याच्या घरात पोलिसांना मोठं घबाड लागलंय। विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पोलीस आणि निवडणूक आयोगाकडून बेहिशोबी पथकाकडून पैशांवर लक्ष ठेवलं जातंय। यावेळी चहावाल्याच्या घरातून 1 कोटींची रोकड, 344 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 किलोहून अधिकची चांदी सापडली आहे। यामुळे मोठी खळबळही उडाली आहे। चहावाला सायबर गुन्ह्यांचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तसे पुरावे त्याच्या घरातून जप्तही करण्यात आलेत। जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एटीएम कार्ड, बँक खात्याचं पासबुक, चेकबुक आणि आधार कार्ड सुद्धा सापडलंय। बंगळुरूमध्ये एका 34 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे। मॉलच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी घेत त्यानं आयुष्य संपवलंय। सागर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। त्यानं केपी अग्रहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जीपी मॉलमधून उडी घेऊन आत्महत्या केली आहे। सागरवर मानसिक तणावामध्ये असल्यानं उपचार सुरू होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे। तो बेरोजगार असल्यानं सतत तणावात असायचा। त्यामुळेच अति तणावातून थेट मॉलचा 3रा मजला गाठून उडी घेत त्यानं जीवन संपवलंय। डोक्याला मार लागून रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय। सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलाय। पोलिसांनी मॉलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत प्रत्यक्षदर्शींचे जबाब सुद्धा नोंदवले आहेत। पंजाबच्या माजी पोलीस महासंचालकांवर मुलाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफ यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला। मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पंजाबमध्ये खळबळ उडाली होती। माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी तथा माजी मंत्री रजिया सुलताना यांच्यासह 4 त्यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट झालंय। तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं कौतुक करत त्यांना काश्मीरच्या आवाजाचे प्रतीक असं म्हटलंय। सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन यांनी शुभेच्छाही दिल्यात। अब्दुल्ला काश्मीरच्या हक्कांसाठी आणि स्वायत्ततेसाठी सातत्यानं लढतायत असं ते म्हणाले। त्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली आहे। फारुख अब्दुल्ला हे 3 वेळा जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेत। केंद्रात ऊर्जा मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय। केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांच्या हस्ते आकाश मिठाई कार्निवल 2025 या राज्यस्तरीय कार्यक्रमाचं उद्घाटन पार पडलं। हा कार्यक्रम जीवनोत्सव चॅलेंज प्रकल्पाचा एक भाग आहे, जो विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो। फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही, तर व्यावहारिक कौशल्य सुद्धा तितकीच महत्त्वाची असल्याचं मंत्री शिवनकुट्टी यांनी म्हटलंय। आत्मविश्वास, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सामाजिक जाणीव या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे। कोलकात्यामध्ये काली पूजेनिमित्त थंतनिया काली वाडीत पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे। काली पूजेचा विधी पूर्ण झाल्यानंतरही अमावस्येची तिथी अजूनही असल्यानं देवी कालीचं दर्शन घेण्यासाठी आणि पूजाविधी पूर्ण करण्यासाठी भाविकांनी मंदिरात रांगा लावल्यात। मंदिरातील वातावरण हे भक्तिमय झालंय। देवीच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय। पूजेचा खास नैवेद्य आणि अर्चना अर्पण करण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह सुद्धा दिसून आला। गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतलेली होती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियन राजदूत केविन रड यांच्यात पुन्हा वाद झालाय। रड यांच्या जुन्या टीकेबद्दल विचारले असता ट्रम्प यांनी त्यांना ओळखत नसल्याचं सांगितलंय। नंतर ओव्हल ऑफिसमधील भेटीत ट्रम्प थेट म्हणाले, मला तुम्ही आवडत नाही आणि कदाचित कधीच आवडणार नाही। राजदूत होण्यापूर्वी रड यांनी 2020 मध्ये ट्रम्प यांना इतिहासातील सर्वात विनाशकारी अध्यक्ष असं म्हटलं होतं। अल्बानीज प्रशासन करार मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतानाच हा वाद उफाळून आलाय। युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडेच भेट झाली।
टॉमहॉक क्षेपणास्त्र न मिळूनही झेलेन्स्की यांनी ही भेट सकारात्मक असल्याचं सांगितलं। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर ट्रम्प यांनी क्षेपणास्त्र देण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती झेलेन्स्की यांनी दिली। ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियाला सध्याच्याच स्थितीत संघर्ष थांबवण्याचं सुचवलंय, तसंच ते दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा आहेत। झेलेन्स्की यांनी ट्रम्प आणि पुतीन यांच्या आगामी हंगेरीमधील भेटीकडे सुद्धा आशेनं पाहिलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेक्रेटरी कॅरोलिना लेविट पुन्हा एकदा वादात अडकल्यात। एका पत्रकाराच्या साध्या प्रश्नावर त्यांनी संतापून उत्तर दिलं। डाव्या विचारसरणीचा हॅकर असं म्हणत ते ठिकाण तुमच्या आईने निवडलं, अशी तिरकस टिप्पणी त्यांनी केली। त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला। कॅरोलिना यांनी पत्रकारांवर पक्षपातीपणाचा आरोप करत स्क्रीनशॉटही शेअर केला। अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे, पण ट्रम्प समर्थकांनी पाठिंबा दर्शवला। दरम्यान ट्रम्प पुतीन बैठक अजून ठरलेली नाही, पण 2 आठवड्यात बुडापेस्टमध्ये ती बैठक होण्याची शक्यता आहे। झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात युक्रेनबाबतच्या अटींवरून नुकताच मोठा वादही झाला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझातील हमासला ठाम इशारा दिलाय। युद्धविराम टिकवला गेला तरीही जर हमासनं तो मोडला तर त्यांना हद्दपार करावं लागेल, गरज पडली तर पूर्णपणे नष्टही करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मध्य पूर्वेत आता शांततेचा एक पर्याय तयार झालाय असंही ट्रम्प म्हणालेत। तसंच त्यांनी हमासला चांगलं वागण्याचे स्पष्ट निर्देशही दिलेत। त्यांना इराणकडून पाठिंबा नसल्याचंही ट्रम्प यांनी नमूद केलंय। त्यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। डोनाल्ड ट्रम्प यांनी गंभीर परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा सल्लाही दिलाय। इस्रायलने हमासने दिलेल्या एका मृतदेहाची ओळख पटवली आहे। 7 ऑक्टोबर 2023च्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या ताल हाईमी यांचा मृतदेह असल्याचं कळलंय। हाईमी यांना किबुज नीर हिज्जाक इथून ओलीस नेण्यात आलं होतं। त्यांचं वय 42 वर्ष होतं आणि त्यांच्या पश्चात 4 मुलं आहेत। त्यांचा गट इस्रायल सोबतच्या संघर्ष विराम करारावर ठाम असल्याची माहिती हमासचे मुख्य वार्ताहर खलील अल हय्या यांनी दिली आहे। हमासकडून आतापर्यंत 13 मृतदेह सोपवले गेले असून आणखी 15 ओलिसांचे मृतदेह येण्याची इस्रायल वाट पाहत आहे। दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स संघर्ष विरामासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशानं या भागाचा दौरा करण्याची शक्यता आहे। इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा तणाव वाढलाय। इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे। त्यांनी ट्रम्प यांची इराणवर बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीची खिल्ली उडवत ते फक्त स्वप्नच राहणार असल्याचं म्हटलंय। तसंच खामेनेई यांनी ट्रम्प यांना इराणचे शत्रू म्हटलं असून गाझातील इस्रायली हल्ल्यांबाबत सुद्धा ट्रम्प आणि इस्रायलवर गंभीर आरोप केलेत। त्यांनी ट्रम्प यांना दहशतवादी सुद्धा म्हटलंय आणि ते अमेरिका मध्य पूर्वेत अस्थिरता पसरवत असल्याचा आरोपही केला। त्यांच्या या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढण्याचीही शक्यता आहे। व्हाईट हाऊसच्या पूर्व विंगमध्ये सध्या मोठं नूतनीकरण सुरू आहे। या भागातील काही खिडक्या आणि प्रवेशद्वार फोडण्यात आले असून तिथे नवीन बॉलरूम बांधण्यात येणार आहे। हा भाग पूर्णपणे आधुनिक केला जाणार असून नवीन बॉलरूम मध्ये तब्बल 999 लोक बसू शकतील अशी माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। सुरुवातीला ही क्षमता 650 माणसांची होती। हे बांधकाम ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी म्हणजेच जानेवारी 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। मात्र अजूनही याला राष्ट्रीय राजधानी नियोजन आयोगानं मंजुरी दिलेली नाही। अमेरिकेच्या H-1B व्हिसाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागानं काही नवीन नियम जाहीर केलेत। त्यानुसार जे लोक आधीच अमेरिकेत आहेत आणि इतर व्हिसा वर्गातून H-1B व्हिसावर येत आहेत त्यांना नवीन शुल्क भरावे लागणार नाहीये। तसंच आधीच H-1B व्हिसा असलेल्या लोकांना त्याचा कालावधी वाढवतानाही शुल्क माफ केलं जाईल। मात्र हे नियम फक्त नवीन अर्जदारांसाठी नाहीत। याशिवाय ऑनलाईन पेमेंटसाठीही नवीन सोय करण्यात आली आहे। अमेरिकेत परदेशी कामगारांवर खर्च वाढण्याची चिंता आहे, पण त्यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकरी मिळण्याची संधी वाढेल असा दावा सरकारनं केला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना LSU बेसबॉल संघानं खास भेट दिली आहे। LSUचा बेसबॉल संघ 2025 कॉलेज वर्ल्ड सिरीजचा विजेता ठरलाय। त्याचबरोबर NAIA स्पर्धेचा विजेता संघही आहे। या दोन्ही विजेता संघांनी ट्रम्प यांना 47 नंबरची जर्सी भेट म्हणून दिली आहे। ही जर्सी ट्रम्प यांच्यासाठी खास आहे, कारण 47 हा नंबर त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी ते महत्त्वाचा मानतात। ट्रम्प यांनी या संघाचं अभिनंदन करत खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक केलंय। ही भेट वॉशिंग्टन DC मध्ये पार पडली। आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनीमध्ये न्यू साऊथ वेल्स राज्याच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली। या बैठकीत त्यांनी आंध्र प्रदेश आणि न्यू साऊथ वेल्समधील आर्थिक भागीदारी वाढवण्यावर चर्चा केली आहे। खास करून व्यापार, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य कसं वाढवायचं यावर भर देण्यात आलाय।
तंत्रज्ञान हस्तांतरण, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष देण्यात आलंय. न्यू साऊथ वेल्सच्या नेत्यांनीही आंध्र प्रदेश सोबत काम करण्यास सहमती दर्शवली आहे. ही भेट दोन्ही प्रदेशांमधील संबंध अधिक मजबूत करणारी ठरण्याची अपेक्षा आहे. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यांना पॅरिसमधील ला सॉन्ते तुरुंगात ठेवलं जाणार आहे. दरम्यान खास सुरक्षा कारणांसाठी त्यांना वेगळ्या व्हीआयपी विभागात एकांतवासात ठेवलं जाईल. लिबियातून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून 2007च्या निवडणूक मोहिमेसाठी गुन्हेगारी कट रचल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. दरम्यान सार्कोझी यांनी स्वतःला निर्दोष म्हटलं असून त्यांनी तुरुंगवासाची भीती नसल्याचंही सांगितलंय. हा निर्णय फ्रान्सच्या राजकारणातील मोठा धक्कादायक निर्णय मानला जातोय. सार्कोझी हे फ्रान्सचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. भारत सरकारने काबूलमधील आपल्या टेक्निकल मिशनला पुन्हा एकदा अधिकृत दूतावासाचा दर्जा दिला. 21 ऑक्टोबरला हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील परस्पर संबंध अधिक मजबूत होतील असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान ही घोषणा करण्यात आली होती. काबूलमधील हे दूतावास अफगाणिस्तानच्या विकासासाठी, माणुसकीच्या मदतीसाठी आणि स्थानिक लोकांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना चालना देईल. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील सहकार्याला एक नवं वळण मिळेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय. सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनियॉफ यांनी एआय संदर्भात एक रोचक आणि विरोधाभासी गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या कंपनीने 4000 ग्राहक सहाय्यक कर्मचाऱ्यांची कपात करून त्या जागी एआय एजंट्सना नेमलंय. पण विक्रीसाठी मात्र अजूनही माणसांची गरज आहे असं ते म्हणाले. एआयला आत्मा नाही, तो माणसासारखा संवाद साधू शकत नाही असं त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे सेल्सफोर्स आता 3 ते 5,000 नवीन सेल्स पर्सन भरती करणार आहेत. ग्राहक समर्थनात एआय यशस्वी असला तरी विक्रीसाठी मानवी संवाद आवश्यकच आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. एआय काही नोकऱ्या घेतोय पण सगळ्या नाही हे यातून दिसून येतं. अमेझॉनच्या AWS क्लाउड सेवेत तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील अनेक ॲप्स आणि वेबसाईट्सना अडथळा झाला. रॉबिनहूड, स्नॅपचॅट, परप्लेक्सिटी, एआय, पेपल आणि वेनमो यासारख्या लोकप्रिय सेवा काही काळ बंद पडल्या. Amazon.com, प्राईम व्हिडिओ आणि अलेक्सा या अमेझॉनच्या सेवाही याला अपवाद ठरल्या नाहीत. ही समस्या AWS बिघाडामुळे झाली अशी माहिती परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांनीही सांगितलंय. काही तासांत काही सेवा पूर्ववत झाल्या, मात्र अनेक वापरकर्त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला. Amazonनं अजूनही अधिकृतपणे यावर स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.